नमस्कार. सद्गुरु शरणापन्न व्हा, सत्संगाचा आश्रय धरा, सतनाम मनन करा. एक अमौलिक विचार आपल्याला दिला श्री श्री ठाकूर अंकुलचंद्र चक्रवर्ती. गुरुकृपा हे तिन्ही आपण जर पाळलं तर गुरुकृपा झाल्याशिवाय राहत नाही. ठाकूरजी सांगतात सतनाम, सत्संग आणि सद्गुरु हे तुम्ही तंतोतंत पाळलं तर तुमच्या उन्नयनाचा तुम्हाला विचार करायला लागणार नाही. काल मी जेव्हा ठाकूरजींची एक गोष्ट वाचनात आली ती थोडक्यात सांगते उदाहरण म्हणून. असं होतं की आपल्याला जमिनीमध्ये झाडाची मुळं कशी खोलवर रुजलेली असतात. आपल्याला दिसतं ते झाड, पानं, फुलं, फांद्या आणि चविष्ट फळं. त्या फळांच्या आतमध्ये रसनिर्मिती होतच असते. परंतु आपण फळ खाल्लं की आपण त्याच्या रूपाचं, गुणाचं, चवीचं वर्णन करतो, पण आपल्याला झाडाची मुळं हाती लागत नाही. आपण जेव्हा फळांचं वर्णन करतो तेव्हा ते गुरुच्या स्तुतीप्रमाणे असतं आणि गुरु स्तुतीपासून नेहमीच परांगमुख असतात. म्हणूनच म्हणतात की झाडाची मुळं आपल्याला लागत नाही तसं ऋषीचं मुळंही विचारत नाही. असं असतं की गुरु हा अखिल ब्रह्मांडात, गुरुपेक्षा मी म्हणेन ईश्वर हा सर्वव्यापी आहे. अखिल ब्रह्मांडात चराचर सृष्टीत त्याचं अस्तित्व आहे, पण आपल्याला ते जाणवत नाही. कारण आपला कमी पडतो तो विश्वास, तोपर्यंत अनुभव येत नाही. याच्या मागचं खरं कारण म्हणजे आपण मानव आपल्या मीपणाच्या कैदेमध्ये बांधलो जातो. त्यामुळे आपल्याला समोर असून सुद्धा पुष्कळ वेळा बऱ्याच चांगल्या गोष्टी दिसत नाही. तर या सगळ्यावर कशी मात करायची, काय करायचं, कशी साधना करायची, नेमकं श्री श्री ठाकूर अंकुलचंद्र चक्रवर्ती यांनी त्याबाबत काय सांगितलंय ह्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत आमच्या या पॉडकास्टमध्ये. तस्मै श्री गुरवे नमः. आजच्या ज्या आमच्या पाहुण्या आहेत, खूप तरुण सुंदर मुलगी अत्रेई मैती. तिचा थोडासा परिचय करून देते. तिने मास्टर्स केलाय कॉम्प्युटर सायन्समध्ये. सिनियर डायरेक्टर म्हणून त्या एका स्टार्टअपमध्ये काम करतात. त्यांना वाचन, संगीत, लेखन, गायन या सगळ्याची आवड आहे. भजनही त्या अतिशय सुंदर म्हणतात आणि 1997 सालापासून त्या श्री श्री ठाकूर अंकुलचंद्र चक्रवर्ती यांच्या सत्संगाशी जोडल्या गेल्या आहेत. सगळ्यात जास्त कौतुक मला नेहमी तिचं करावंसं वाटतं ह्यासाठी की गुरुवचनांवर श्रद्धा ठेवून तंतोतंत त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पालन करणं, आचरणात आणणं आणि इष्ट स्वार्थ प्रतिष्ठेमध्ये स्वतःला संपूर्णपणे झोपून देणं, या सर्व गोष्टी त्या अतिशय तरुण वयापासून अव्याहतपणे करत आल्या. याच्या आमच्या पॉडकास्टमध्ये मी एक आमच्या श्रोत्यांना नम्र विनंती आहे की त्या अत्रेई मैती ह्या बंगाली भाषिक आहेत, तरी पण खूप छान मराठीमध्ये त्या बोलतात. पण आमच्या चर्चेमध्ये आम्हाला असं वाटतं की भावना व्यक्त करण्यासाठी मराठी, हिंदी, इंग्लिश या सगळ्या भाषांचा जरी त्यांच्यामध्ये त्यांनी अभिव्यक्ती केली त्यांच्या विचारांची, तरी पण आपल्या सगळ्यांना ते नक्कीच ऐकायला आवडेल अशी मी आशा करते. आपण स्वागत करूया आजच्या आमच्या पाहुण्या अत्रेई मैती यांचं. आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद राजश्री. आणि या कार्यक्रमात मला बोलवलं आणि गुरुजींबद्दल बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल आभार. जरूर. आपण चर्चेला सुरुवात करूया. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा पहिल्यांदा कार्यक्रमापूर्वी चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या, पण एक गोष्ट मला महत्त्व करून तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या गुरूंची ठिकठिकाणी जगभरात आज मंदिरं आहेत. जसं आपल्याकडे उपासना केंद्र असतं तसं त्यांच्या आचार्यदेवांच्या आशीर्वादानंतर सत्संगामध्ये उपयोजना केंद्र असा एक कॉन्सेप्ट, असं एक केंद्र ठिकठिकाणी आहे. तर त्या मागे नेमकी काय विचारधारा होती, ते कशासाठी चालू केले याबद्दल आमच्या श्रोत्यांना थोडं सांगा. जरूर. ठाकूरजी यांनी सत्संगाची सुरुवात केली होती मॅन मेकिंग मिशन म्हणून. ते जॉबनी तर डॉक्टर होते, बट ओव्हर द टाइम सेल्फ रिअलायझेशनमुळे त्यांचं ध्येय असं झालं की माणूस सक्षम कसा बनवावा, त्याला आधार काय असेल, हेच त्यांचं मूळ उद्देश झालं. बरोबर. तर हा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे आपण कितीही इंडिव्हिज्युअल लेवलवर भक्तिभावाने वागलो तरी एकटं आपल्याला जगता येत नाहीयेत. लोकांच्या कल्याणात जर आपण सहभागी झालो नाही तर त्याचा काही भक्तिभावाचा काही जास्त फारसा उपयोग होत नाही.
तर मी जर चांगली राहिले पण म्हणजे माझा नेबर व्यवस्थित आजूबाजूचे ओळखीचे एक्झॅक्टली, तर मग मी कशी चांगली राहणार? माझ्या अडचणीत मी जेव्हा अडचणीत सापडले ते माझ्या मदतीला का येतील जर मी त्यांच्या परिस्थितीत काही मदत नाही केली तर? आता एक डायग्रेशन घेते. ठाकूरजींनी त्यांच्या मागे आचार्य परंपरा सोडली, म्हणजे त्यांची जी पुढची पिढी असते ते आपल्याला त्यांची फिलॉसॉफी आचरणात दाखवतात आणि मार्गदर्शन करतात. तर कमिंग बॅक टू द क्वेश्चन, वर्तमान आचार्यदेव म्हणतात की मंदिर हे फक्त विटा आणि भिंतीचे असते, पण मूळ उद्देश माणूस आणणं, माणूस एकत्र आणणं, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रेस, सगळ्यांचा एक आधार बनणं हेच मंदिराचं उद्देश असतं. आणि उपयोजना केंद्रावर येते. उपयोजना केंद्र हे लोकल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिकली मंदिर तयार करणं हे शक्य नाहीये. तर पण मला एक लोकल गार्जियनशिप लागेल, मला एक जागा हवी असेल जिथे मी सुखदुःख वाटू शकते, साहित्य वाचू शकते, प्रार्थना करू शकते, तर त्याच्यासाठी उपयोजना केंद्र आहे. आता अजून एक मी गोष्ट सांगते की आपला एक अभंग आहे ना, नसे रावळी वा नसे मंदिरी, जिथे राबते हात तेथे हरी. तर म्हणजे की जर माणूस एकत्र आला आणि लोकांच्या समाजसेवामध्ये लागला तेव्हाच ते मंदिर आहे, तेव्हाच ते देव तिथे असतो. तर एकदा आमचे जे आचार्यदेवांचे सुपुत्र आहेत अविंदा, त्यांनी वडिलांना विचारलं की बाबा आम्ही लोकांना नोकरी का नाही देत किंवा त्यांच्यासाठी संस्था का तयार नाहीत करत? तर दादांनी त्यांना उत्तर असं दिलं की हे बघ, सेवा करून आपलं उद्देश काय की ते आपल्यावर अवलंबून नको राहायला, ते सक्षम बनायला पाहिजे. कारण ते जर सक्षम झाले तर त्याच्यानंतर ते स्वतःचं तर टेक केअर करतीलच आणि पुढे जाऊन समाजाचं आणि देशाचं पण कल्याण करतील. फार सुंदर विचार आहे. मला असं वाटतं आता आपल्या भारताचे प्रधानमंत्री सुद्धा आपल्याला हेच सांगत आले की सगळ्या दृष्टीने देश आणि प्रत्येक नागरिक जर सक्षम बनला, ज्याला आपण आत्मनिर्भर म्हणतोय, तर तोच विचार मला असं वाटतं यांच्याही विचारधारेतनं प्रगट झालेला दिसतो. एक्झॅक्टली. तर आणि ठाकूरजी म्हणतात की तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचा आणि देशाचे म्हणजे भविष्यासाठी जबाबदार आहात. तर म्हणजे मूळ इन शॉर्ट असं म्हणायचंय की मंदिर उभं करण्यामागे किंवा उपयोजना केंद्र स्टार्ट करण्यामागे हाच उद्देश आहे की लोकांना एकत्र आणायचं, ओव्हरऑल प्रोग्रेस घडवायचं, त्यांना सक्षम बनवायचं, हाच उद्देश आहे. खूप छान. म्हणजे आपण पण बघतो की मंदिरं तर खूप प्रकारची आहेतच भारतामध्ये, पण त्या मंदिराचा उद्देश फक्त देवापुढे जाऊन नमन होण्यासाठी नाहीये, तर आपल्याबरोबर समाजाला पण तिथे नेणं आणि त्याच्यातून आपली स्वतःची जडणघडण कशी होते हेही तेवढंच महत्वाचं आहे. सो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मला असं वाटतं की जे मी बघतीये की आजकाल इतके ताणतणाव आहेत मनुष्याच्या आयुष्यामध्ये, किंवा कुणी असेल, तरुण पिढी असेल, मोठी माणसं असतील, छोटी मुलं असतील, प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळे चॅलेंजेस आहेत त्यांच्या वयानुसार. तर एवढ्या ह्याच्यामध्ये आणि दुसरं महत्वाचं मला असं नेहमी जाणवतं की परिवार ही संकल्पना, जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र परिवार हे जवळजवळ आता संपुष्टात येत चाललंय. त्याच्यामुळे कुठेतरी काहीतरी जास्त प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत आहेत. तर ह्या परिवाराच्या संदर्भामध्ये सुद्धा तुमच्या गुरुदेवांनी नेमके काही विचार सांगितले, तर त्याबद्दलही आपण आमच्या श्रोत्यांना सांगावं. नक्की. आणि अगदी बरोबर म्हणल्या तुम्ही श्री, की आताच्या काळात सगळे खूप स्ट्रेस्ड आउट असतात नेहमी, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, आणि सगळे आपापल्या स्वतःच्या स्ट्रगलमध्ये अडकलेले असतात. आणि अशा वेळी जेव्हा आपल्याला एकमेकांसाठी वेळ नाहीये, तेव्हा एक चुकीची संगत किंवा एक काहीतरी म्हणजे वेळेच्या अभावामुळे घडलेल्या गोष्टी पुढे जाऊन फार धोकादायक होऊ शकतात. तर या बाबतीत एक मी गोष्ट सांगते. एकदा एक कुटुंब देवघरात म्हणजे जिथे आचार्यदेव असतात, जिथे ठाकूरजींचा आश्रम आहे, एक कुटुंब एकदा आचार्यदेवांकडे गेला होता आणि ते म्हटले की दादा खूप अशांतता आहे, नेहमी वादविवाद होतं, काही ठीक वाटत नाही. तर दादा फक्त एवढं म्हटले की काही नका करू, तुम्ही म्हणजे विदाऊट फेल दिवसाचं एक जेवण म्हणजे एकमेकांबरोबर एकत्र करा
आणि म्हणजे विदाऊट फेल. आणि ते जेवण झाल्यानंतर एकमेकांशी बोला की तुमचं दिवस कसं गेलं त्याच्याबद्दल विचारा आणि हात कोरडे होईपर्यंत डायनिंग टेबलवर बसून राहा. ठीक आहे. आणि असं 1 महिना करा. त्याच्या नंतर मला येऊन भेटा. तर ते कुटुंब तिथून निघून गेलं. त्यांनी ते फॉलो केलं आणि मग 1 महिन्यानंतर जेव्हा ते आले ते खूप आनंदी होते. तर रहस्य काय इथे, इट्स अ सिम्पल थिंग राईट. म्हणजे असं वाटू शकतं की काय याच्यात कौतुक, पण मूळ असं आहे की एकमेकांबरोबर वेळ काढणं आणि एक कुटुंबाचं फिलिंग, एकत्र येण्याचं फिलिंग येणं, दॅट इज व्हॉट हेल्प्स सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. दादा म्हणतात की मुलाने आईला विचारायला पाहिजे की आई तुझं हात भाजला होता जेवण स्वयंपाक करताना, तर हात आता कसा आहे, मी काही लावून देऊ का? किंवा आईने बाबांना विचारायला पाहिजे अहो तुमच्या पाठदुखीचं काय झालं, काही लावून देऊ का? मग आईने मुलाला सांगायला पाहिजे की तू बाहेर चाललायस मग बाबांसाठी काहीतरी आण. बाबांनी पण आईबद्दल असं सांगायला पाहिजे, असं ठाकूरजी म्हणतात. आणि आचार्य पण आज तेच एम्फसाइज करतायत की आपण कुठे पण गेलो तर आपल्या प्रिय माणसासाठी काहीतरी आणायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि त्या कृत्यामुळे असं होतं की आपलं बॉन्डिंग, केअरिंग वाढत जातं आणि हे सगळं द्वेष, डिस्टन्स हे सगळं निघून जातं. एक खूप महत्वाचं मी सांगते आता की दादा शिस्तबद्दल खूप एक म्हणतात की शिस्त लावणे हे गरजेचं आहे, पण संयम ठेवायला पाहिजे. आपण काय करतो कधी कधी की बाळ मोठं झालं तरी त्याला इतकं रागवतो की ते काही पण आपल्या बरोबर शेअर करायला घाबरतो. तर दादा म्हणतात नेहमी मुलीला की तू नेहमी आईला सगळं सांगशील, तुझ्या बरोबर जे काय घडत असेल ते सगळं सांगशील. याच्याने काय होतं की जर मुलीला एखादा मुलगा आवडत असेल ती म्हणजे एकदम बिनधास्त सांगू शकते आईला. किंवा मुलाने सिगरेट ओढलं असेल पहिल्यांदा तर बाबांना जाऊन सांगू शकेल, लपवणार नाही. तर ते शिस्त पण संयमात ठेवायला पाहिजे. शिस्त लावा पण नेहमी धाक नको. एक्झॅक्टली. प्रेमबद्ध शिस्तपणा पाहिजे, त्याचा धाक किंवा दरारा नको की जेणेकरून मुलांना भीती वाटेल मी आई बाबांना हे कसं सांगू. एक्झॅक्टली. सुंदर विचार आहे. तर आणि असे खूप सिम्पल धडे ठाकूरजींनी स्वतः करून दाखवले आणि आचार्य देवांच्या माध्यमातून अजून पण आम्हाला शिकवतायत की कुटुंब कसं एकत्र ठेवायचं. आणि शेवटी म्हणजे एक शॉर्ट ऍड करते की ठाकूरजी हे पण म्हणतात की गुरुला पण कुटुंबाचा एक भाग माना. त्याच्याने असं होईल की तुम्ही नेहमी त्यांना स्मरण कराल आणि ते स्मरण राहिले तर ऑल इज गुड. खूपच छान, किती सुंदर विचार आहे. म्हणजे मला असं वाटतं आपण प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे. इतका छान विचार त्यांच्या गुरुदेवांनी सांगितलाय की कुटुंबामधलं वातावरण कसं असायला पाहिजे. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना ते खूप शिकण्यासारखं आहे आणि लवकरात लवकर आचरणात आणण्यासारखं पण आहे की किमान संध्याकाळचं एक जेवण सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा गोष्टी करणं किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असतं, पण आपण त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही. तर आपणही त्याची काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून भावी पिढीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जास्त निर्माण न होता एक आपण म्हणतो ना एक हेल्दी समाज संघटन, खूप चांगल्या प्रकारचं चांगल्या विचारांची पिढी घडवायला पालक म्हणून जी आपली जबाबदारी आहे ती पार पडणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीचा विचार करण्याची जरूर आहे. याच्यानंतर मला अजून एक प्रश्न असा बोलता बोलता, जसं आता तरुण पिढीचं मी म्हटलं तुम्हाला की खूप आकर्षण आहेत बाहेर. सध्या मी बघते की माझ्याच मुलीच्या बाबतीमध्ये काही 12, 14, 15 वर्षाची मुलं ज्यांना मोबाईल आणि टीव्हीचं इतकं आकर्षण आहे की ते त्यातनं बाहेरच येत नाहीत. आणि पालकांसाठी हा मोठा चॅलेंज आहे की आम्ही याच्याबद्दल त्यांना कसं डील करावं. तर तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही इतक्या यंग वयामध्ये तुमच्या आई वडिलांच्या कारण निमित्त झाले असतील, पण तुम्ही सत्संगामध्ये आलात, तुमच्या गुरुदेवांचा अनुग्रह घेतलात, पण आजकालची सगळ्यांची मानसिकता अशी नाही. त्यांचं असं असतं की आधी आम्हाला दाखवा याचा फायदा काय, मग आम्ही त्या मार्गाकडे जाऊ. तर अशा तरुण पिढीसाठी तुम्ही काय सांगाल? नेमकं केव्हा त्यांनी सत्संग म्हणणार नेहमी, पण नेमकं केव्हा त्यांनी चांगल्या विचारांची कास कधी केव्हा कशी धरली पाहिजे, सुरुवात कधी केली पाहिजे, याबद्दल थोडंसं आम्हाला सांगावं. जरूर. ठाकूरजींचं असं एक वचन आहे की वयाच्या ज्या वर्षी म्हणजे मूळ शब्द उच्चारू लागते तेव्हापासूनच तुम्ही जे कृतीने करून दाखवाल त्याला तेच ते पुढे जाऊन
म्हणजे स्वतःबरोबर घेतो आणि त्याच्यामुळे सावध राहायला पाहिजे की आपण काहीतरी असं वागलो की ते शिकला आणि तोच त्याच्या आयुष्यात पुढे घेऊन गेलं तर म्हणून सावध राहायला पाहिजे. आपल्याला वाटतं की अरे छोटं तर आहे त्याला काय कळणार, असं नसतं. ठाकूरजी एवढं पण म्हणतात की 5 वर्षापासूनच बाळाला कळायला लागतं की काय होतंय. आता एक सिंपल एक्झाम्पल, आचार्य देव असं म्हणतात की जर मी म्हणजे वडील मुलाला म्हणत असतील की खोटं बोलू नकोस आणि मग सावकार पैसे घ्यायला आला की तेच बाबा मला म्हणतात की जाऊन सांग बाबा घरी नाही, तर मग मुलगा काय शिकणार है ना, की कधी कधी खोटं बोललेलं चालतं. ठीक आहे, तर आपण जे करतो आचरणाने जे दाखवतो तेच मुलं शिकतात. ठीक आहे, तर एक गोष्ट याच्या संदर्भात सांगते की एक स्त्री देवघरात गेली होती आपल्या लहान मुलाबरोबर. तर ती वारंवार म्हणत होती की दादांना नमस्कार कर, दादांना नमस्कार कर, आणि तो करत नव्हता. तर दादांनी ते पाहिलं आणि ते म्हटले की तू आधी नमस्कार कर, मग तुला पाहून तो पण करेलच, तू काळजी नको करू. तर म्हणजे मूळ असं आहे की तुम्ही जे करून दाखवाल तेच मुलं शिकतील. माझ्या केसमध्ये पण तसं झालं की म्हणजे मॅजिकली असं नाही झालं की मला गुरुदेवांबद्दल सगळं पटलं आणि मी त्या मार्गावर लागलेच. आई बाबा करत होते ते मी बघितलं, ते मी स्वतः वाचलं, ते मी स्वतः परखना बोलते ना हिंदी में, तर ते केल्यानंतर जे रिअलायझेशन आलं त्याच्यामुळे वाटलं की भारी आहे ही गोष्ट, हे करायलाच पाहिजे, याच्याने माझंच चांगलं होणार आहे. इट्स नॉट फॉर एनीबडी एल्सेस बेनिफिट. सो त्याच्यामुळे असं चांगलं वाटल्यामुळे पुढे गेले मी. आणि कंटिन्यूइंग ऑन दॅट, आजची जी तरुण पिढी असते त्यांना वेळ नसतो, पेशन्स नसतो. तर असं ध्यान कोण करत बसणार, कोण वाचन करत बसणार, मेडिटेशन वगैरे काय, आणि लक्ष पण जातं कारण आता डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत, पिअर प्रेशर आहे, AI स्कॅम्स आहेत, राईट. म्हणजे तुम्ही म्हणा ते डिस्ट्रॅक्शन आहे. तर त्याच्यात असं शांतपणे बसून 5 मिनिटं नामध्यान करण्याला पण लोकांना असं होतं की कसं बसू मी. तर दादा काय म्हणतात की तुम्ही उगाच त्यांना फोर्स नका करू. ठीक आहे, आणि ते म्हणतात की तरुण पिढीचं एक विलक्षण क्वालिटी अशी असते की दे लिसन टू समबडी हू इज रॅशनल. म्हणजे जो विचार करतो की का करायला पाहिजे, याच्या रूट मध्ये काय रिझन आहे. तर तोच माणूस ऍक्च्युली भक्त असतो जो रूट मध्ये जातो. कारण एकदा कारण कळलं तर मग तो सोडत नाही, कारण त्याला ही इज गॉट द जिस्ट. तर ठाकूरजी आणि आचार्य देव हेच म्हणतात की भक्त तोच असतो जो कारणमुखी असतो की हे का होतंय. ठीक आहे, तर तरुण पिढीला म्हणजे ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही थिंक रॅशनली. भक्ती हे मूर्खाचं हे नाहीये, इट इज समथिंग दॅट समबडी हू इज वाईज विल फॉलो इट. अजून एक मला हे सांगावंसं वाटतं की म्हणजे भक्तीचं पण स्वरूप काळाबरोबर इव्हॉल्व्ह झालंय. आधी जसं व्हायचं तसं आता सध्याच्या युगात नाही चालणार. इवन फॉर दॅट मॅटर म्युझिक, राईट. आपण जसं म्युझिक आधी ऐकायचो ते कदाचित आजच्या पिढीला आवडणार नाही. तर ठाकूरजींचं म्युझिक पण तसं इव्हॉल्व्ह झालंय आणि आता यंग पीपल फील मोर कम्फर्टेबल और मोर एक्साइटेड अबाउट अ म्युझिक कॉन्सर्ट. तर ठाकूरजींचं म्युझिक पण स्पिरिच्युअल रॉक फॉर्म मध्ये प्रेझेंट होत आहे आता, आणि त्याच्यात खूप लोक, हजारो भक्त म्हणजे तरुण ऍज वेल एज ज्येष्ठ व्यक्ती मिळून ते एन्जॉय करतात, एकत्र म्हणतात आणि रिचार्ज होऊन येतात. सो इन शॉर्ट माझं असं म्हणणं आहे की तरुण लोकांसाठी पण दादांनी, ठाकूरजींनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि शेवटी मी हे पण ऍड करेन की मेंटल हेल्थ हे खूपच इम्पॉर्टंट झालंय आता. आता किती लोक कमी वयात म्हणजे हार्ट अटॅक येतो किंवा ते सुसाईड करायचा प्रयत्न करतात, डिप्रेशन मध्ये जातात, आणि खूपदा आई वडिलांना माहित पण नसतं की असं चाललंय त्याच्या डोक्यात. तर त्याच्यामुळे ते आपल्या परिवाराबद्दल जे म्हटलो की आई बाबांबरोबर ते फ्री कॉन्व्हर्सेशन ते खूपच गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे दादा आता सध्या प्रत्येक पब्लिकेशन मध्ये, प्रत्येक त्यांच्या वचनामध्ये सायकोलॉजी बद्दल आणि नॉइझी वर्ल्ड मध्ये डोकं कसं स्टेबल ठेवायचं त्याच्याबद्दल म्हणत असतात.
किती सुंदर आहे. मला असं वाटतं की हे तुमच्या गुरुदेवाचे जेवढे जेवढे विचार तुम्ही सांगताय तर श्रोत्यांनाही पटेल की ह्याच्यामध्ये खूपच प्रॅक्टिकल अप्रोच आहे ना. इथे कुठेही अवांतर एक गुरु आहेत म्हणून नतमस्तक होऊन श्रद्धा ठेवा आणि चमत्काराला तर आपण मागेही पाहिलं होतं एकाबरोबर चर्चा करताना की चमत्काराला ठाकूरजींकडे त्यांच्या सत्संगामध्ये थारा नाहीये. ते जसं आता तात्रेय आपल्याला म्हणाल्या की भक्त हा कारणमुखी असतो. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी तुम्ही जा, म्हणजेच ज्ञानातून तुम्ही ते जाणून घ्या. आजच्या पिढीसाठी शक्यतो असं असतं की त्यांना का हा प्रश्न पडतो आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचा प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं तर मात्र मग तो मार्ग अवलंबन, त्याची ती उपासना करणं ही मात्र आपली जबाबदारी राहते आणि ते आपण पूर्णत्वाने केलं पाहिजे. तर इतके यांच्याकडे गुरुदेवांचे विचार आहेत, अनुभव आहेत, ते मला असं वाटतं ऐकण्यासाठी आपण परत ही चर्चा अशी पुढे चालू ठेवूया. तत्पूर्वी जेव्हा मगाशी मी त्रयींशी बोलत होते तेव्हा त्या म्हणल्या त्या मला की सगळ्यात त्यांचं आवडतं ठाकूरजींचं पहिलं जे पवित्र ग्रंथ कोणी वाचनामध्ये असावा कोणाच्याही तर तो म्हणजे मी हा सांगीन जरूर सत्यानुसरण. हा सत्यानुसरणचा पवित्र ग्रंथ आहे आणि मला असं वाटतं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं समग्र गीतेचं सार या पुस्तकात आहे, जो बंगाली सकट अनंत भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याची आम्ही तुम्हाला नंतर लिंकही देऊ आमच्या पॉडकास्टमधून वेळोवेळी. आणि दुसरं एक मगाशी अजून त्या बोलताना म्हणल्या त्या चर्चेपूर्वी की तसंच नारीनीती हा एक ग्रंथ असा आहे की तो स्त्री, आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की स्त्री ही समाजाचा केंद्रबिंदू असते. परिवार घडवण्यासाठी स्त्री ही कारणीभूत असते. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी सुद्धा स्त्रीच कारणीभूत असते. तर स्त्रियांना केंद्रबिंदू ठेवून केलेले जेवढी विचारधारा ह्या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये त्यांनी मांडली आहे, त्याच्याबद्दलही आपण आमच्या पॉडकास्टमधून चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी आज आपण इथेच या पॉडकास्टमध्ये थांबूया आणि आपण अत्रेयींना सांगूया की पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण लवकरच भेटू आणि आम्हाला खूप काही सारे प्रश्न आहेत की आम्हाला त्यांना विचारायला आवडतील. तर आज आपण इथे थांबू. लवकरच भेटूया आमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.